निखाराची वाट सुरू झाली बरं. शिव शंकर शंभो. अहो राम कृष्ण हरे. चिंतेत आहात. मनाप्रमाणे काही घडत नाहीये. सारखे अपशकून घडताय. चूक की बरोबर? बरोबर महाराज. तुमच्या मुलाच्या सरदार बनण्याच्या प्रक्रियेमध्ये सतत अडथळे येत आहेत. चूक की बरोबर? बरोबर महाराज. अगदी अचूक ओळखलेत महाराज. आमच्या जालिंदरच्या सरदार पदात खूप अडथळे येत आहेत. विचित्र घटना घडतायत. आमचं मन अगदी अस्वस्थ झालंय महाराज. काहीतरी उपाय सांगा. आपण अचूक ओळखलत महाराज. आपण उभे का? बसा ना. सुनबाई. अहो महाराज फलाहार. आम्हाला आता काही नको आहे. आम्ही फक्त तुम्हाला चिंतेत पाहिलं आणि तुम्हाला भेटायला आलो. योग्य वेळ आली की आम्ही तुमच्याकडून जे घ्यायचंय ते घेऊ. अलख निरंजन, हात पुढे कर. सासूबाई, हे साधू महाराज तर फार मोठे अवतारी दिसतायत हो. त्यांचा चमत्कार पाहिलात ना? हो सुनबाई. महाराज, आपण खरंच चमत्कारी पुरुष आहात. आमच्यावर कृपा करा, उपदेश द्या आणि आम्हाला आशीर्वाद द्या, जेणेकरून आमचे चिरंजीव विना अडथळा सरदार होतील. जेवढा आम्ही बघतोय त्यावरून आम्हाला हे कळतंय की तुमच्या आयुष्यात आधीच एक गुरु आहे. जर नवीन गुरु करायचा असेल तर आधीच्या गुरुला सोडावं लागेल. महाराज, आधीचा गुरु म्हणजे स्वामी, त्यांना सोडावं लागेल का? विचार करून निर्णय घ्या. आम्ही परत येऊ. अलख निरंजन. काय ग? कोण आहे तू? का मारतोयस? सोड त्याला. मारू नकोस. सोड. मारू नका. मारू नका. कपिले, हे दोन्ही माठ समान भरलेले आहेत. हो, पण आम्हाला एका माठात पाणी जास्त हवंय. मग काय करशील? सोपं आहे स्वामी, आत्ता करून आणते. माई, कपिलाताईंना हे सगळं सोपं वाटतंय.
पण स्वामींना नक्की काहीतरी वेगळं सांगायचंय. अगदी बरोबर आहे गायत्री तुमचं. स्वामींना काय सांगायचंय ना ते कपिलाताईंना काही कळलंच नाहीये. जरा सुद्धा विचार न करता उत्साहाच्या भरात गेल्या लगेच तरातरा निघून. हे घे स्वामी, कमी केलं पाणी. आम्हाला सांगा, आता हिने जे केलं ते योग्य आहे का? नाही स्वामी. बाळा, तू काय केलं असतास? योग्य केलंस. कपिले, काय कळलं यातून? अगे, एक रेस जर मोठी करायची असेल तर त्याकरता दुसरी रेस लहान करू नये. अगे, इतकी साधी गोष्ट जशी तुला नाही कळली तशीच त्या जालिंदरलाही नाही कळली. प्रतिस्पर्ध्याचा घात करून त्याला बाद करायचा नसतं, तर त्याच्याशी मैदानात लढून त्याच्यावर मात करायची असते. शिव शंकर शंभो. अहो, गणूने सांगितलं मला की तुमच्यावर हल्ला झालाय. हो, अनुभूती मावशीमुळेच माझा जीव वाचला. वैद्यबुवा येऊन गेले. माझ्यावर आणि मावशीवर आता उपचार केलेत ते. वैद्यबुवा म्हणाले की उद्या सकाळपर्यंत अनुभूती मावशीला शुद्ध येईल म्हणून. अहो, खूप दुखतंय का तुम्हाला? हा, वैद्यबुवा म्हणालेत की महिनाभर तरी हा हात असंच बांधून ठेवा लागेल. हे काय चाललंय? हो, रोज काही ना काही सहन करताय तुम्ही, आणि आता हे. सरस्वती, मला उद्याची काळजी आहे की मी तलवारबाजी कशी करणार आहे. सरदार पदाच्या शर्यतीत मी कसा उतरणार आणि तुझी इच्छा मी कशी पूर्ण करणार. अहो, तुम्ही फार विचार करू नका. स्पर्धा पुढच्या वर्षीही होईल, पण तुमचा हात बरा होणं गरजेचं आहे. माझं आयुष्यच फाटकंय वाटतं. नाही हो, तुम्ही असा विचार नका करू. अहो, यात नशिबाचा दोष नाही. तुम्हाला या स्पर्धेतून बाद करण्यासाठी कुणीतरी जाणीवपूर्वक हमला केलाय तुमच्यावर. कुणी केला असेल हल्ला? मी सांगते ना कोण असेल ते. त्यांना भीती वाटली असेल तुम्ही त्यांना हरवाल म्हणून. आजवर त्यांच्या उपकाराखाली दबून जगला, पण पाहिलंत ना, आज तेच तुमच्या जीवावर उठले. अहो, आता तरी जागे व्हा. स्वामी, यांच्यावरचा अन्याय थांबवा. यांना न्याय द्या स्वामी, यांना न्याय द्या. अलोक निरंजन, अन्याय दूर सारून न्याय करणार, अधर्माच्या वाटेवरून धर्माच्या वाटेवर नेणार, सगळ्यांचा न्याय करणार. आम्हाला तर न्यायाचीच अपेक्षा आहे महाराज. काय ठरवलंयस मग? आम्ही आधीचे गुरु सोडतोय. आम्ही तुम्हालाच आमचे गुरु म्हणून स्वीकार करतो.
बर, मग तुमच्या सोबत न्याय झालाच म्हणून समजा. दत्तगुरु महाराज आम्हाला माफ करा. स्वामी, आपणच दत्त अवतारी आहात हे आम्हाला माहित आहे, पण आम्हाला आता गुरु बदलावा लागतोय आणि आम्ही तो बदलतोय. आम्हाला माफ करा. आता हेच साधू महाराज आमचे नवीन गुरु असतील, हेच आमचं आयुष्य सुधारतील. माफ करा आम्हाला. महाराज, हे आमचे आधीचे गुरु. आता यांचं आमच्या आयुष्यात काहीही स्थान नाही. आता तुम्ही आमचे गुरु. कारभारीनबाई, ही मूर्ती आता तुळशी वृंदावनापाशी ठेवा. नंतर आम्ही ती नदीत विसर्जन करू. बर. थांबा मोठ्या मालकीनबाई. अहो, ही मूर्ती घराबाहेर काढू नका. जसं गुरुतत्व एकच असतं, तसं सगळे गुरु एकच असतात. अहो, एक गुरु सोडून दुसरा गुरु स्वीकारायची गरज नसते. तुला काय कळतंय सरस्वती? तुझं तू काम कर. अहो, गुरूंची मूर्ती घराबाहेर काढून त्यांचा अपमान करू नका. अशाने दुर्दैव ओढवून घ्या. हे बघ, तू या घरची मोलकरीण आहेस, मालकीण नाही. आम्हाला शिकवायला जाऊ नकोस. हो, तू तुझ्या वाटेनेच जा. या घरात काय ठेवायचं आणि काय नाही हे आम्ही ठरवणार. हो बाजूला. माझ्या नवऱ्यावर आणि माझ्यावर तुम्ही अन्याय करताय, तो आम्ही सहन करतोय. पण या बाबतीत मी असं होऊ देणार नाही. तुम्हाला ही मूर्ती नको असेल तर माझ्याकडे द्या, पण ही मूर्ती घराबाहेर जायला नको. हो बाजूला. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. स्वामी, हे
असं आयुष्य का दिलं मला स्वामी? हे सगळं दुःख माझ्याच वाट्याला का? तू याच्याशी लग्न करायचंस, याच्याशी संसार करायचास. बरं, जेवलीस का तू? आलं लक्षात माझ्या. म्हणजे या लोकांनी तुला जेवायला नाही दिलं ना? तुला दिवसभर उपाशी राहावं लागलं ना? थोडी पण माणुसकी शिल्लक नाहीये यांच्यात. काय आयुष्य आलंय वाट्याला. ना मान आहे ना सन्मान आहे, फक्त अपमान. माझ्यामुळे सरस्वतीला इथे हेच भोगावं लागतंय. काल माझ्यावर हल्ला झाला, उद्या तिच्यावर हल्ला केला तर? उद्या तिचं काही बरं वाईट झालं तर त्याला कारणीभूत मीच ठरणार. तू या घरची मोलकरणेस, मालकीण बनण्याचा प्रयत्न करू नकोस. मुकाट्याने ती मूर्ती आमच्याकडे दे. ती मूर्ती या घरात राहणार नाही. नाही, ही मूर्ती मी तुमच्या हाती नाही देऊ शकत. हवं तर ही मूर्ती आम्ही आमच्या खोलीत ठेवू. आम्ही पूजा करू या मूर्तीची, पण या घरातून बाहेर जायला नको ही मूर्ती. थांब, तू अशी ऐकायची नाहीस ग. तुला ना चांगले चापकाचे फटकेच देतो आम्ही. सरस्वती, ती मूर्ती मुकट्याने सोड, नाहीतर ऐक. अहो सासूबाई, आम्ही हिला चापकाचे फटके देतोय पण ते उलटून आम्हालाच लागतायत. असं का होतंय? अहो महाराज, हे काय होतंय? काहीतरी करा. तुमच्या सामर्थ्यानं हे सगळं थांबवा महाराज. कृपा करा महाराज. तो शाबक टाका दे खाली आणि ती मूर्ती सरस्वतीकडे राहू दे. महाराज, अहो अशी जाऊ नका. काही करा, आमच्यावर कृपा करा, आम्हाला काहीतरी उपदेश करा, आशीर्वाद द्या, पण असे जाऊ नका. आमचा उपदेश हवाय. बर, आधी आम्हाला भिक्षा वाढा, मग उपदेश देऊ. महाराज, तुम्ही म्हणाल ती भिक्षा द्यायला आम्ही तयार आहोत, पण हे पात्र म्हणजे आमच्याकडे द्या. आम्ही ते स्वच्छ करून आणतो. भिक्षा पात्र स्वच्छ असल्याशिवाय भिक्षा वाढणार नाही ना. अरे त्याचप्रमाणे तुमच्या मनात सुद्धा अहंकाराचा, वाईटाचा कचरा भरलाय. आणि जोपर्यंत तो कचरा दूर होत नाही आणि मन स्वच्छ होत नाही, तोपर्यंत आमचा उपदेश आणि आमचा आशीर्वाद तुम्हाला मिळणार नाही.
म्हणजे मन शुद्ध करा, आचरण शुद्ध करा, तरच पुढचा अनर्थ टळेल. आलोक, निरंजन, महाराज, तुम्ही म्हणताय तसं आम्ही वागू, पण तुम्ही आमचा शिष्य म्हणून स्वीकार करा. जो स्वतःच्या गुरुचा नाही झाला तो आमचा काय होणार. नक्की हे कोण होते? साधू महाराजांच्या रूपात स्वामीच आले होते. मी कमनशिबी. बहुतेक आयुष्यभर मी असंच राहणार. माझ्या वाट्याला कधी सुख आलं नाही आणि यापुढे मिळेल असं मला वाटत नाहीये. या दुर्भाग्याची सोबती मी माझ्या सरस्वतीला बनवणार नाही. त्यापेक्षा आयुष्य संपवलेलंच बरं. हे नागराजा, तू ये आणि माझ्या पायाला दंश कर, म्हणजे माझं आयुष्य तरी संपून जाईल. आई ग, भीमा, तुझ्यावरच्या अन्यायासाठी तू नशिबाला दोषी ठरवतोयस, पण परिस्थिती वेगळी आहे. योग्य वेळ आली की तुला कळेल. शिव शंकर शंभो. अहो अहो काय झालं तुम्हाला? अहो उठा उठा उठा, काय झालं तुम्हाला? डोळे उघडा. स्वामी स्वामी. शिव शंकर शंभो.